गुड इव्हनिंग मॅम. गुड काय इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. नाही पाणी येतोय का विहिरी सगळ्यांना? गुड इव्हिनिंग. स्क्रीन दिसतंय ना? स्क्रीन दिसतंय का? हो. ओके. पेन गेला का चेक करा. हो. ओके. बरं, आकृत्या मोजणे तर्कसंगती व अनुमानमध्ये आपण पाहिलं तर यामध्ये कोणाला काय अडचण? यामध्ये फक्त आज कठीण गेलेले गुड इव्हनिंग प्रश्न. मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. बरं, आज प्रतिमा, त्या आरशातील प्रतिमा असतील, पाण्यातील प्रतिमा असतील, तर त्यामधले फक्त आज कठीण प्रश्न होणार आहेत. तुम्हाला फक्त ट्रिक दिलेली होती, त्या ट्रिकनुसार सोडवायचं होतं. सोपी असतात आरशातली प्रश्न, आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. आकृत्या मोजणे हे सुद्धा प्रकरण सोपं आहे. जिथे ट्रिक होत्या त्या ट्रिक आपण पाहिल्या. तर आता तरी सुद्धा यामध्ये काही कठीण वाटत असेल तर विचारा, कारण या प्रकरणांपेक्षाही पुढची एक दोन प्रकरणं आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत. तर ती आपल्याला व्यवस्थित पाहिजेत. त्यासाठी वेळ जास्त देणं गरजेचं आहे. बरं, सांगा, आकृत्यांमध्ये कोणती आकृती कठीण गेली? कोणतं? मॅम 13 नंबरचा प्रश्न घ्या ना. ओके, 13 नंबर सांग. चालेल. अयो मॅम आमच्यासाठी नाही. हा, काय झालं? जमल्यात ना सर्वांना? सर्वांनी सोडवल्यात का नक्की आकृत्या? मॅम मॅम मी नाही सोडली. का नाही सोडवल्या? मॅम मी बरं, मॅम आता आमचा ऐका, जर आपण तुमच्या वेळेनुसार गेलो तर आपल्याला या वर्षी परीक्षा देताच येणार नाही, आपल्याला पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करता किंवा दिलेलं काम तुम्ही आजचं काम गुड उद्या, इव्हनिंग मॅम. अगदी याच प्रकारे जर राहिलं तर परीक्षा आपल्याला पुढच्या वर्षी द्यावी लागेल तुमच्या स्पीडने. तर परीक्षेत आपल्यासाठी काही थांबणार नाहीये. हो. तर पहा, मग काय करायचं? तुमच्या स्पीडने घ्यायचं की परीक्षा येईल त्या अगोदर आपला अभ्यासक्रम संपला पाहिजे, प्रश्नपत्रिका होतील, या पद्धतीने तयारी घ्यायची आहे? काय करावं लागेल तुम्ही सांगा. मॅम प्रश्नपत्रिका होतील त्या स्पीडने. बरं, त्या स्पीडने घ्यायचं म्हटलं तुम्हाला अभ्यास करावा लागेल. हे स्पीडने घ्या. तुमच्या हो. मनात तयारी पाहिजे की आपण सुद्धा अभ्यास करायला हवा. आपण जर अभ्यास जास्तीचा केला, तर इथे आपलं काम नाही मी कमी, पीडीएफ आपल्याला जास्त वेळ मिळणार. पुढे यापेक्षाही खूप मी सोडवली पीडीएफ. आहे. ओके. मग ते कठीण प्रश्न पाहायचे कधी, त्यांना कधी वेळ जायचा? अशा जर सोप्या सोप्या प्रश्नांमध्ये आपण गुंतून बसलो तर आपल्याला पुढे वेळ देता येणार नाही. बरं, प्रश्न क्रमांक 13 का 14 विचारला तुम्ही? 13 तर मला वाटतं झाला या होता या. का? 14 पाहिला होता आपण. त्याचा पर्याय क्रमांक 60 येतो का? म्हणजे पर्याय क्रमांक इथे नाही, 60 उत्तर हवं. जर 5 असते, जर आडवे चौकोन जर 5 केले असते तर ते 90 झाले असते. या प्रकारे जर असते असती, तर इथे 90 हे उत्तर झालं असतं. पण इथे 4च आहे, एक दोन. मॅम तुमचा आवाज शराशती प्रतिबिंब नाही म्हणजे घेणार. होतोय. घेणार आहे. आरशातील प्रतिबिंब पण घेणार आहे, पण फक्त कठीण वाटणारे प्रश्न घेणार आहे. फास्ट घेणार आहे जरा. त्यानंतर 15 सुद्धा झालं होतं. हा, 16, 17 चॅट बॉक्स मध्ये टाका तुम्हाला आणखी कोणते अपेक्षित होते. कठीण वाटणारा चॅट बॉक्स मध्ये क्रमांक टाका. माईक बंद आहेत सर्वांचे आता. जो प्रश्न तुमची इच्छा आहे की हा घ्यावा, हा झाला पाहिजे, मला जमतच नाही, ओके, श्वेताचं आलं, शिवेंद्रराजांचं आलं. 17 आणि 25. बरं, या दोघांच्या अगोदर प्रश्न पाहूयात, 17वा आणि 25वा. 17वा प्रश्न पहा. लगतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळ आहेत? बरं, आता ही वर्तुळ आपल्याला मोजायची आहेत. मग अशा वर्तुळांसाठी आपल्याला बाहेरची वर्तुळं, आतमधली वर्तुळं, लहान वर्तुळं अशी भाग करावे लागणार आहे. त्यांना क्रमांक द्यायचे आहेत. असं काही खूप वेगळी त्यांना ट्रिक नाही. आपल्याला इथे सरळ सरळच मोजावी लागतात. असं काही 1 2 3 4 करून आपल्याला मोजता येणार नाही. आपण क्रमांक देऊयात. बाहेरचे जे आहेत पहा, 1 2 3 4 5 6 आणि त्याच साईजचं आहे हे मधलं.
त्याच साईजचं मधलं आहे म्हणून इथेच आपण त्याला 7वा असा क्रमांक दिलेले. म्हणजे आपण काय करूयात, मोठे किंवा बाहेरचे वर्तुळ. सर्वात मोठे जे वर्तुळ आहेत, वर्तुळ शब्द चुकला, मोठे वर्तुळे किती मिळाली? 7 मिळालेली आहेत. सर्वात मोठी आहेत, एकसारखी आहेत ही. बरं, आता त्यानंतर छोटी छोटी वर्तुळ आपण पाहूयात. छोटी छोटी वर्तुळ किती झाली पा 1 2 3 4 5 6 आणि ही 7. ही लहान वर्तुळ म्हणूयात आपण यांना. ही सुद्धा 7 आहेत. यामध्ये कठीण असं काहीच नव्हतं. म्हणजे आपल्याला एकूण 14 वर्तुळ मिळालेली आहेत. पर्याय क्रमांक 3. लहान आणि मोठे दोनच साईजचे आहेत, फक्त एकात एक दिलेले आहेत. याचं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 25वा एक आला होता पनवृंदाचा, त्यानंतर 18 सुद्धा येतोय. घेऊयात 18वा. तिसरा प्रश्न झालेला होता की, तरी कठीण वाटला असेल तरी घेऊयात. सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत? तर आता किती घन ठोकळे आहेत, तर आपल्याला खालची लाईन, मधली लाईन, वरची लाईन या पद्धतीने मोजावे लागतील. पहा 1 2 3 4 5. 5च्या अशा लाईन 2 आहेत, म्हणजे खालचे किती झाले? हे 5चे 2 लाईन म्हणजे खालचे झाले 10. आता मधले 1 2 3. 3च्या 2 लाईन आहेत, म्हणजे 3 दुने 6 झाले. हे मधले 6 आणि वरती एक एकच आहेत, असे 2च आहेत. वरचे हे 2च आहेत. पहा किती झाले? 10 आणि 6 16 आणि 2 18. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर झालं. किंवा तुम्ही डायरेक्ट असे नंबर पण देऊ शकता, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि प्रत्येक लाईन मध्ये 2 2 ची लाईन आहे पाही. 9 दुने 18 असंही करू शकता तुम्ही. असं केलं तरीही काही हरकत नाही. बरं. त्यानंतर 25वा प्रश्न 19 होता का कोणाचा? ओके, ईश्वरीचा आहे 19 नंबरचा. सोबतच्या घनातील क्रमांक 4 ने दर्शवलेल्या ओळीत असलेले सर्व लहान घन काढून टाकल्यास एकूण किती घन उरतील? बर, अशा वेळी अगोदर काय करावं लागेल? उभे 64. करायचे. किती होणार? पाहता 64 मॅम. 64. 64. ओके, 64. आपण चेक करूया 64 होतात का. 1 2 3 4. उभे 4, आडवे पण 4 असे जर असतील तर यांचा घन करायचा. एकूण घन 4चा घन, एकूण घन झाले 64. पण त्यांनी काय सांगितलं? घनातील क्रमांक 4 ने जी दर्शवलेली लाईन आहे, ही पूर्ण लाईन एवढी पूर्ण असलेले लहान घन काढून टाकले. ही अख्खी लाईन एवढी काढून टाकली, वरची एक एकची सगळी लाईन पूर्ण काढून टाकली तर किती उरणार आहे? मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 4चा घन वजा करावा लागेल. बरोबर, 4चा, 48. सॉरी सॉरी, घन नाही, मॅडम 48. 48. हा, आता फक्त उभी आणि आडवी एकच लाईन म्हणजे 4चा घन वजा नाही होणार, त्याचा वर्ग वजा होईल. मग वर्ग वजा करावा लागेल आपल्याला, कारण आपण सगळ्या बाजूने नाही काढत, फक्त उभी वरचीच लाईन काढून टाकतोय. जर खालची पण काढली असते तर आपल्याला घन वजा करावा लागला असता. म्हणून आपल्याला काय करावं, वरचा जो पट्टा आहे तो पूर्ण पट्टा आपल्याला काढून ठेवावा लागेल. म्हणजे 4चा वर्ग असे जर मोजले असते आपण सर्व तर हे 16 झाले असते. म्हणजे 4चा वर्ग आपल्याला यामधून वजा करावा लागला असता. 4चा वर्ग किती होतो? 16. मग यांची केली असती तर किती मिळणार पहा? 48. 2. हे समजलं का? पण घन वजा न करता एकच वजा करायला, हे समजलं का? आपण फक्त वरची एक हे पहा, हो.
प्रत्येक अशी एक एक लाईन जर पूर्ण काढली तर ती वर्गाची लाईन असते. म्हणजे यामध्ये 16 पुन्हा 16 पुन्हा 16 आणि पुन्हा 16 अशी एक घनसंख्या असते एका लाईन मधली उभी आडवी ही सगळी धरून. असे पूर्ण खालच्या मांडणीमध्ये हे 16 घन आहेत. मध्ये 16 ही 16 ही 16 असे त्यानंतर 64 नंबर 25वा काय तो पाहूयात अगोदर. सोबतच्या आकृत्या एकूण किती घन आहेत? मॅम माझा 23 होता. काय झालं? मॅम काय 20 पण होता. मॅम हो, मॅम माझा 20 पण होता. 20 मला पण दिसत आहे. 25 होती म्हणून ते घेतली अगोदर. तर आता मला सांगा आता पाहिजे तर 6च्या दुप्पट आहेत. पुढे दिसणारे 6 आणि मागचे 6 म्हणजे खालचे किती झाले? खालचे 6 गुणिले 2 करावे लागतील असे 12 झाले. मधले मधले किती आहेत? 16 आता हे एकदा चेक करा. ही 2ची आहे का? 2ची लाईन आहे का? हो 2-2ची लाईन घेतली तर मग ते किती होतील? नाही 2 ची नाही. ची आहे का? किती होतील? नाही 1 2 खालची लाईन 2 ची आहे बाकी 1 ची आहे. हा 3 मग हे 3 आणि वरचा 1 1 हा वरचे ही कागदची लाईन बॅक साईडला काहीच दिसत नाही. आता आपल्याला थोडाफार भाग दिसला असता. असा थोडाफार भाग दिसला उत्तर 16 आहे. असता. मॅम 16 आहे. हा मग किती होणार? या सर्वांची बेरीज करायची. बेरीज झाली 16 आपला का प्रश्न? मॅम माझा 23वा प्रश्न होता. बरं 20 कोणाचा होता? सुद्धा येतोय 20 हा 20 हा प्रांजलचा होता पहा प्रांजल काळे 20 त्रिकोण आहे. बर तेव्हा त्रिकोण मोजायचे असतात काय करायचं? समर्थला लिंक जॉईन होत नाहीये का? आला का समर्थ? समर्थ बोडखे आलेत का? हा आलाय आता. व्हिडिओ ऑन ठेवले तरी मॅम 21 28 बर पहा 1 2 3 आणि पुन्हा इकडे नंबर द्यायचे 1 2 3 4 इकडे 4 न देता आपण 1 2 3 आणि पुन्हा 1 2 या प्रकारे घेऊयात आणि एकूण त्रिकोण मोजायचे असे 1 2 असे जर त्रिकोण असतील तर आता लाल कलर वाले पहा 1 2 3 यांची जर बेरीज केली तर हे झाले किती 6 म्हणजे हे 6 झाले. हे ब्ल्यू कलर वाले जर मोजले तर यांची बेरीज पुन्हा एकदा 6 आणि यांची जर बेरीज केली तर ही झाली 3 6 आणि 6 12 12 आणि 3 होतात 15 म्हणजे 20 चा आपल्याला पर्याय घ्यावा लागेल 2. मॅम हा एक मिनिट एक 16 हा संपूर्ण राहिला आहे एक संपूर्ण संपूर्ण 2 होतात पण आणखी पूर्ण थांबा आणखी आपल्याला पूर्ण 2 राहिले घ्यायचे हा प्रश्न चुकला असता. बर आता हे तर झाले आपले 6 6 हे तर कसे होतात हे तुम्हाला माहितीत. हे इथे हा भाग पूर्ण याच्या पुरताच मर्यादित झाला हे इथपर्यंत एकूण 6 झाले. मधले 3 1 आणि 2 ला एक धरून 2 आणि 3 ला एक धरून आणि 1 2 3 ला एक धरून असे 6 एकूण हे 6 पण आता हे 6 प्लस 6 आणि प्लस हे 3 या व्यतिरिक्त आणखी कोणते होतात पहा. आता संपूर्ण 1 1 होतो आणि हा ग्रीन कलर वाला जो दिसतोय 1 2 3 आणि 1 2 चा हा 1 म्हणजे यामध्ये प्लस 1 आणि आणखी प्लस 1 आणखी प्लस 1 कुठला हा टोटल सर्वांना मिळून हा एक प्लस आणखी एक प्लस होतो असा पूर्ण म्हणजे इथपर्यंत किती झाले 15 16 आणि 1 17 17 हे उत्तर योग्य हवं. आन्सर केला चेक करा उत्तर आपले बरोबर आहेत का डाऊट असेल तर लगेच क्लिअर करू. आता समजलंय का पहा
प्रश्न समजला का? हो मॅम माझा 23 नंबरचा प्रश्न आहे. 23 वाले पहा. मॅम माझा 21 आला आहे. दर्शवलेल्या ठिपऱ्यांच्या मांडणीमध्ये एकूण किती पृष्ठ आहेत? बर, आता असे जेव्हा पृष्ठ मोजायचे असतात तेव्हा पृष्ठ तुम्हाला सांगितलेत. पहा आता हा जो जॉईंट भाग आहे या जॉईंट भागाला एक म्हणावं लागतं. हा एक भाग झाला. बरं, असे आपण पृष्ठ मोजत जाऊयात आता. मॅम माझा वेगळा आहे. वेगळा आहे का? हा आहे का? 23 ज्यांचा होता त्यांचा हा आहे का? मॅम माझा व्याधी आहे. बरं, आपल्या स्क्रीनवरती मॅम कोणाला काही डाऊट आहे? आहे. बर, याच्यामध्ये आहे का डाऊट? नाही. बर, नाही. पृष्ठ आहे आपल्याला दिसत बॅक साईडला आहे. हे बॅक साईडला आहे. याला आपण ए नाव देऊयात. हे ए नावाचे माझा व्याधी आहे. जे की हे दिसत नाही आपल्याला बॅक साईडने. इकडे तसंच बी नावाचं एक पृष्ठ आहे. म्हणजे ए एक झालं, बी नावाचं एक पृष्ठ झालं. त्यानंतर इकडे सी नावाचं एक पृष्ठ आहे, ते सुद्धा आपल्याला दिसत नाही. थोडासा भाग दिसतो त्याचा. म्हणजे सी नावाचं एक पृष्ठ झालं. त्यानंतर इकडे एक वेगळं पृष्ठ तयार होतं डी नावाचं. तर हे डी नावाचं सुद्धा एक पृष्ठ आहे. त्यानंतर ई नावाचं एक पृष्ठ आहे. याच्या जवळच एफ पण आहे. ई एफ. त्याच्यानंतर हे ई एफ नंतर जी नावाचं एक पृष्ठ झालं. हा एवढाच भाग हा जीचा. हे जी नावाचं एक पृष्ठ आहे. त्याच्यानंतर जी नंतर हे एकत्रित, यांना एकत्रित घ्यावं लागतं. जी नंतर आपल्याला याला हा यच झाला. यच नावाचं एक पृष्ठ झालं. बर, यच नंतर इथे एक हाईड आहे, ते दिसत नाही आपल्याला. यच नंतर आपण त्याला आय असं नाव देऊयात. बर, आय नावाचं एक पृष्ठ झालं. आय नंतर इथे पिंक कलर मी हे एवढं पृष्ठ दाखवते, याला आपण जे नाव देऊयात. हे जे नावाचं एक पृष्ठ आहे. जे नावाचं एक पृष्ठ आहे. त्यानंतर जे नंतर पुन्हा एक पृष्ठ जे आहे तर ते आपल्याला दिसत नाही. इथे आहे ते जे नंतर आपण त्याला हा जे काय जे के, मग इथे के नावाचं एक पृष्ठ झालं. हा, आणि त्यानंतर एक थोडस पृष्ठ आपल्याला दिसतंय, त्याला आपण रंगवून घेऊयात. याला आपण यल नाव. हो, यल. आणि जे खालच्या बाजूला आता इथं बॉक्स किती होते पहा, खालच्या बाजूचे आपल्याला घ्यावे लागतील. मग आता खाली कोणकोणते होते त्यांना नावं द्यावं, त्यांना नावे द्या. पहा आता इथपर्यंत तर झाले आपले. यल राहिला का आपला यामध्ये घ्यायचा यल नावाचा एक. बर, पहा या साईडला खाली एक पृष्ठ होतं. यल नंतर आपण त्याला यम नाव देऊयात. काय? मॅम ते जे आवाज आहे. यल नावाचं पृष्ठ आहे आपला. यल नावाचा घेतला नाही का इथं? इथं पण दिला नाही यल नाव. याच्या खाली पहा ना, याच्या जवळ. बर, आता हे किती झाले आपल्याला खालचे मोजायचे. आणखी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता आणखी 2 पृष्ठ 13. हे याच्या खालचा एक यम नंतर आपण याला नाव यन देऊयात. आणि याच्या खालचा एक भाग यम यन ओ. बर, आता इथे यन आणि झाले. किती झाले? 15 15. 1 2 4 प्रश्न होता. 11 12 13 14 आणि 15. 21 नंबर मॅम काय? हा? वरचे पृष्ठ मॅडम मला प्रश्न व्याधी आहे. वरचा पृष्ठ 15 आणि 1 मग 16 होईल. हा, वरचा राहिला. वरचा तर मग हा एक भाग घ्यावा लागेल. वरचा हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, असं जोडून जोडून आहेत ना. बर, मग आता इथे आपले किती झाले होते? 16. मग यम एन ओ मॅम 15 झाले होते आणि आय PQR
नाही ना. आपलं एखादं दोन डबल झालेत का पहा बरं काही. असा नाहीये पर्याय. डबल झाल्यासारखे वाटतात मला. एखाद दोन डबल झालेत का कुठे? नाही. 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 बरं मग आपला पर्याय नाही यामध्ये. पहा मग मॅम माझा प्रश्न आपल्याला 15 पृष्ठ आहे तिथे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 18 नाही. नाही मग आपली 15 पृष्ठ येतात. आपली 15 नाही पण मॅम वरची 15 नाही आपलं वरची सुद्धा पृष्ठ आहेत. डबल झाली का काय एखाद दोन आपली पुन्हा पाहिजे का डबल झालेत बहुतेक काय आपले. मॅम PQR PQR घेतले ना आपण. डबल झालेत काहीतरी. मॅम मला व्याज आहे प्रश्न जो. मॅम माझा व्याज आहे. झालाय. हा यम डबल झाला का? नाही यन. यन डबल झाला. ओके. यन. हो यन डबल बरोबर यन डबल झाली. यन यन ते तुम्ही यच घेतला होता. मॅम तुझी आहे. आपण काहीतरी राहिलं आपली. बॅक साईडचे आता फक्त बॅक साईडचे घेऊयात आपण. दुसरा हा बी झाला, हा सी झाला, इकडचा डी झाला, हा ई झाला, इथे दिसणारे हा एफ जी मॅम काय यच. माझा प्रश्न व्याज आहे तो. बर काय वेगळ्या चंद्र पाठवा काय तर जर जमत नसेल तर आय आय नंतर हा जे घेऊयात. पुस्तक घेऊयात. 1 2 3 पण यात समजलं तुम्हाला 1 2 3 मॅडम 8 उत्तर येतोय. य 2 3 काय 4 जी एच आय जे आणि के पर्यंत. बरं साईड वाले घेतले आता आपण. बर साईड वाले घेतले आता वरचे पहा. याला आपण जे के यल नाव देऊयात. नावाचं हे पूर्ण यम नावाचं यल यम आणि एन वरचे घेतले. बरं आता समोर 9 समोरचे पण घेतलेले आहेत आपण. समोरचे पण घेतले कारण इथे यल एच आय जे के समोरचेच आपले डबल झाले होते. बापू एन ओ पी आणि इकडे क्यू. हा क्यू ओ पी आणि क्यू. आता मोजा बरं किती झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 आपला एक एक्स्ट्रा भरतच आहे. कुठला तरी डबल भरतंय. एक पृष्ठ आपलं डबल झालेलं आहे. 16 बरोबर आले. कोणतं 18 माहिती नाही पाहिलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा 1 2 3 तुम्ही धरलाच नाही. कोणता नाही धरला. 7 9 जेच्या पुढचा. अरे धरला ना. मी जेचा पुढचा पण बाई. धरला. हा जे अख्खा एक आहे. हा जे एक आहे पूर्ण तो पुढचा कोणता हा पाठीमागे ऑप्शन धरला होता टू धरलेला आहे. आहे. मॅडम हा कडला कुठल्या साईडचा मॅम कोणता कडं
एलच्या मध्ये बर मी pen देते. मॅम पाठीमागे ऑप्शन काय सांगता तुमच्याकडे पेनने दाखवा, पेनने दाखवा. पेनने दाखवा. अरे तो धरला ना. नाही मॅडम तुम्ही ते वरती भरला. मॅम नाही धरला. 1 2 3 4 5 कोण आहे असा पर्याय चुकीचा. अरे दाखवला धरलाय तो. एवढे नका ना. अरे धरला तो. डिलीट करा. हा पेनने कट करा ते. तुम्ही लिहिलेलं कट करा. हे पहा हे कट करा. मला दे ना. हे कट. रेषा मारायला पेन नाही दिला तुम्हाला. रेषा मारायला नाही दिलेला पेन. मॅम आमच्या हातात पेनच नाही. मॅम क्लास किती वाजेपर्यंत आहे? 7 पर्यंत आहे. बरं बर ऐका, इथपर्यंत आपले पृष्ठ झालेले आहेत. तुम्हाला जर आणखी एखादं आठवत असेल, होत असेल तर ते करा. आपण तर केलेले आहेत सर्व. मॅडम 18 मॅम पाठीमागे ऑप्शन नंबर 2 आहे. मॅम पाठीमागे ऑप्शन नंबर 2 आहे. मॅम सुद्धा नाही. बरं आन्सर किती काय आहे मला हँड रेज करून सांगा. त्यानुसार जा. हा सांगा मुग्धा, काय होता आन्सर केला? मॅम आन्सर केला ऑप्शन नंबर 2 आहे. ऑप्शन नंबर 2 आहे. बरं आपली जर भरतायत, आपली जर पृष्ठ जास्त भरतायत. बर काय करायचं? प्रश्न घ्या. काय करायचं? 21वा प्रश्न. 21वा. बर आन्सर केला स्पष्टीकरण असतात त्यानुसार जा, नाही तर मग. पण आपली पृष्ठ जास्त भरत होती. बरं 21वा पाहूयात. हा हे तुम्ही लिहिलेलं अगोदर कट करावं लागेल. हा पुढील आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत? बरं आता इथे हा 1 2 3 4 5 खालचे पाहता 5च्या अशा 3 लाईन आहेत. आता हे खालचे 5 लाईन म्हणजे हे एकूण झाले 15 खालचे. आता मधले पहा पुन्हा 1 2 3 4 5 5च्या अशा 2 आहेत मधले. 5च्या 2 लाईन म्हणजे 5 गुणिले 2 मध्ये आहेत 10 ठोकळे. एकच आहेत आणि हे वरचे 28. ते 3च आहेत. ते आपल्याला जेवढे दिसतात तेवढे. असे झाले 28. पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला का? बर तिसरा एक कोणाचा? बरं तिसरा आम्हाला दिसत. हा यामध्ये तिसरा कोणाचा होता पहा बरं. आपण पाहिलं होतं ना. कोणता? मग कुणाचाच नव्हता. कोणाचाच नव्हता. मॅम प्रतिबिंब घ्या ना. कोणत्या क्रमांकाचा? कोणता घ्यायचा पुन्हा? सांगा कुठे घ्यायचा? प्रतिबिंब घ्या. मॅम आरशातील प्रतिबिंब. जवळजवळ सर्व कठीण प्रश्न त्यामध्ये घ्यावे. प्रतिबिंब घेऊयात का आता? हो. ओके खूप असा इश्यू सोपे होते. आणि जे काही चौरस
त्यावरती आलेले आहेत त्यावरती ट्रिक आहे. आम्हाला 13 समजला नाही त्यातला. 13वा मॅम मी दुसरा प्रश्न मला समजला नाही, मी व्हॉट्सअपवर पाठवलाय, तो घ्या ना. बर, हा 13वा नाही समजला का? हो मॅम. आता याच्यामध्ये काय कठीण होतं पहा, नंबर जरी टाकले तरी येणार आहे हा 13वा प्रश्न. नंबर टाकायचे सरळ सरळ. एक एक एकचीच लाईन आहे ही. 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 आणि 15 हे ठोकळे 15च आहेत. इथे डबलची लाईन नाही, एक एकचीच लाईन आहे. 15 आहेत. एक एकचीच जर लाईन असेल प्रश्न तर घ्या ना. टाकायचंय. काय होत आहे? मॅम माझा प्रश्न घ्या ना, मी व्हॉट्सअपला पाठवलाय तो प्रश्न. व्हॉट्सअपला पाहते. एक मिनिट हा, माझ्याकडून डाउनलोड होईना. एक मिनिट हा, डाउनलोड नाही झाला माझ्याकडून. हा, गणिताचा प्रश्न आहे हा का? पुढील आकृतीत एकूण किती पृष्ठ आहेत? हा आता क्रमांक तर वरच्या प्रश्नामध्ये दिसतो बहुतेक. क्रमांक कितवा क्रमांक आहे हा? 66 23वा क्रमांक आहे. 2023 ला म्हणजे मागच्याच वर्षी आलेला आहे. बरं, आपल्याला यासाठी फिगर काढावी लागेल. काढून घेऊयात आपण फिगर. यामध्ये काय समोरचे जे दिसतात त्यानुसारच जायचंय. बर, पाहता मॅम आता 6 मिनिट क्लास उरलाय. हो, 6 मिनिट आहेत आणि तुम्ही सोप्या सोप्या प्रश्नांना एवढा जर इश्यू करताय, हा माझा वेगळा आहे, तो वेगळा आहे, सोपे प्रश्न असतात तरी सुद्धा एवढा इश्यू असतो त्यासाठी. बरं, आता इथे प्रश्न दिसतोय पहा सर्वांना. 1 2 3 4 इथं मध्ये जागा रिकामी आहे आणि नंतर एक ठोकळा आहे. या प्रकारचा आहे. आता मी पूर्ण असं चित्र त्यानुसार काढलेलं नाहीये. फक्त जर तुम्ही आता व्हॉट्सअपला जर पाहिलं या फिगर मध्ये, तर इथे पहा 1 2 3 4 5 6 खालच्या लाईन मध्ये 6 ठोकळे पाहिजेत. 1 2 3 4 5 6. आता खाली क्लिअर दिसतंय की 6ची एकच लाईन आहे ही. म्हणजे आपल्याला खालचे 6 घ्यावे लागतील. खालचे 6, वरचे पण हे 2 आणि एक 3. या प्रश्नाचे पर्याय मला थोडे वेगळे वाटतायत. पण 6 नंतर आपण डायरेक्ट याला 7वा नंबर देऊयात, 8वा नंबर, 9वा नंबर, 10वा नंबर आणि 11वा नंबर असा पर्यायच नाहीयेत. मॅम आणि आपल्यात 11 ठोकळे ठोकळे नाहीत. त्याची मॅम पर्यायात पृष्ठ 11 किती ठोकळे नाहीत. हा, आहे? पृष्ठ विचारले, सॉरी पृष्ठ विचारले. ठोकळेच मी पाहत बसले, पृष्ठ नाही वाचलं नीट. पृष्ठ विचारलेत. पृष्ठ पहा. आता हे पूर्ण पृष्ठ एक मानावं लागेल. जेवढा जॉईंट आहे तेवढं एकच पृष्ठ आहे हे पृष्ठ एक, वरचं एक, यानुसार. म्हणजे ए नावाचं एक पृष्ठ, बी नावाचं एक पृष्ठ, सी नावाचं एक. आपण जे दिसतात अगोदर समोरासमोर त्यांना नावं देऊन घेऊयात. हे डी नावाचं एक, ई नावाचं एक. आता या बॅक साईडला एक आहे, याला एफ नाव. याच्या बॅक साईडला ई एफ, एफच्या बॅक साईडचं जी, ईच्या बॅक साईडचं जीच्या नंतर एच. इकडे आय घेऊयात, आय. आता ही जी आहे पृष्ठ मोजायला थोडीशी त्या आकृतीनुसारच गेलो असतो तर आपल्याला बरं पडलं असतं. एच आय, इकडे जे, वरती के, केच्या नंतर इकडे एल, एम, एन, ओ, पी, क्यू, क्लास किती वाजेपर्यंत? आर. 7:15 पर्यंतच आहे, डबल लिंक होणार नाहीये. पी क्यू आर आणि खालचा हा एकच भाग घ्यावा लागेल, तो यस. बर, यस पर्यंत आपल्याला जावं लागेल पृष्ठ. आता पहा, यस पर्यंत किती, डिजिटचा विचार होऊ शकतो का? यसचा नंबर किती होतो? यसचा नंबर 69. 19 मॅडम.
19 19 19 आणि त्याच्या मागचं एक 19 एक 22 उत्तर आहे का आन्सर केला चेक करा बरं. याच्या मागच्या साईडचं एक घ्यायचं आहे 20 त्याच्या मागच्या साईडचं एक 21 आहे 22 उत्तर असायला हवं 22 22 उत्तर 22 असायला हवं. आन्सर केलं एकदा चेक करा तर मला व्यवस्थित फिगर आहे मॅम. आन्सर 22 असायला हवं. आहे. पर्यायामध्ये आहे 22 आन्सर केला 22 आहे का ते चेक करा. मॅम नाही त्यांनी 16 दिलंय. तो दिलंय. बरं मग सोडवणीच करून सोडवावं लागेल. व्यवस्थित नाव देऊन सोडवावं लागेल. तुम्हाला उद्या घेते मग हा 2023 ची माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला उद्या प्रश्नपत्रिका दाखवून तो घेते. बरं आता तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये आता मॅम पर्याय 4 आहे. पर्याय 4 आलाय का ओके माझ्याकडे आहे 2023 ची प्रश्नपत्रिका उद्या ती ओपन केली जाईल आणि हा तुमचा प्रश्न घेतला जाईल. बरं आता आपण पाहूयात प्रतिबिंब आणि आकृत्या शेवटचा फक्त 1.5 मिनिट राहिलेला आहे. पुन्हा एकदा जल प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंबासाठी फक्त ट्रिकच होणार आहे. हे प्रकरण स्वतः सोडवायचंय. परवापासून आपलं पुन्हा एकदा नवोदयचं गणित सुरू होईल. जल प्रतिबिंबामध्ये एवढीच फिगर लक्षात ठेवा. आज हे प्रकरण कंप्लीट व्हायला हवं होतं पण तुमच्या आकृत्यांमुळे तुम्ही अभ्यासच करत नाही आणि सर्वच प्रश्न जवळजवळ घेता. हे जल प्रतिबिंब हे लक्षात ठेवा. उभं असेल तर वरचं खाली खालचं वर आणि आरशामध्ये काय होतं पहा आरसा आरशाचं डाव्याचं उजवं आणि उजव्याचं डावं. आरशामध्ये आपण पीचं उदाहरण घेऊयात. पी आहे इथे आरसा आहे. पीचा दिसेल क्यू यमचा यम तसाच दिसेल एचा ए तसाच दिसेल. काही अंक अक्षर आकृत्या आपल्याला आहे अशाच दिसतात. यामध्ये बदल होत नाही. हे प्रकरण तुम्हाला याच प्रकारे सोडवावं लागेल. इथे उपयुक्त टिपा आहेत व्यवस्थित वाचा सोडवा आणि त्यामध्ये जर काही कठीण वाटलं तरच उद्या विचारा. उद्याच आपलं शक्यतो नवीन प्रकरण होईल. नवोदयचं जे काही आपलं गणिताचं पुढचं असेल ते नवोदयची एक्झाम लवकर आहे. नवोदयचं गणित आपल्याला लवकर कंप्लीट करायचंय. ओके थांबूयात आपण. बाय गुड नाईट. एक प्रश्नपत्रिका देते मी तुम्हाला ती प्रश्नपत्रिका कंप्लीट करा. मॅम उद्या सुट्टी आहे का? उद्या कशाबद्दल सुट्टी नाहीये उद्या सुट्टी नाही. ओके बाय गुड नाईट.